नोकरी मिळत नाही म्हणून टेन्शन मध्ये आहात का? आता स्वतःचा व्यवसाय थेट इंडियन पोस्ट सोबत सुरू करा आणि महिन्याला 80,000 पर्यंत कमवा. पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र नाही, 2026 मध्ये ते एक डिजिटल स्मार्ट आणि कमाईचं केंद्र बनलं आहे. 10,000च्या सेक्युरिटी डिपॉझिटवर सरकारी फ्रँचायझी, स्थिर उत्पन्न आणि भविष्य सुरक्षित, ही संधी चुकवू नका. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इंडियन पोस्ट ऑफिस फ्रँचायझी स्कीम 2.0 बद्दल. ही योजना 1 जानेवारी 2026 पासून संपूर्ण देशात लागू झाली आहे आणि सध्या ती बेरोजगार युवक, महिला तसेच छोटे मोठे उद्योजक त्यांच्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची एक मोठी आणि विश्वासार्ह संधी ठरत आहे. कमी गुंतवणूक, थेट इंडियन पोस्ट सारख्या सरकारी संस्थेची भागीदारी करून स्थिर उत्पन्न मिळवण्याचा हा पर्याय अनेकांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. विशेष म्हणजे ही योजना फक्त पारंपरिक पोस्ट ऑफिस सेवापुरती मर्यादित नसून डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनाशी जोडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाची मदतीने स्मार्ट, डिजिटल आणि भविष्यात टिकणारी व्यवसाय उभारता येतो. त्यामुळे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच्या व्यवसायाला एक मजबूत सरकारी आधार द्यायचा असेल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता इंडिया पोस्ट फ्रँचायझी स्कीम 2.0 म्हणजे नेमकं काय? इंडियन पोस्ट ऑफिस न्यू फ्रँचायझी स्कीम 2.0 ही योजना आत्मनिर्भर भारत आणि डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या भागांमध्ये पोस्ट ऑफिसच्या सेवा मर्यादित आहे किंवा अजूनही पूर्णपणे उपलब्ध नाहीत, तिथे खासगी व्यक्तींना पोस्ट ऑफिस फ्रँचायझी देऊन त्या सेवा लोकांपर्यंत पोहोचाव्यात. म्हणजे सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यातील सेवा दरी कमी करून पोस्टल सेवा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. या योजनेची खास बाब म्हणजे खूप कमी गुंतवणुकीत तुम्ही इंडियन पोस्टचे अधिकृत मान्यता प्राप्त सेवा भागीदार बनू शकतात. एकदा फ्रँचायझी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या परिसरात पोस्ट ऑफिस सारख्या अनेक महत्त्वाच्या सेवा देऊ शकतात. यामध्ये स्पीड पोस्ट बुकिंग, पार्सल सेवा, पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरी विक्री, ई कॉमर्स पार्सल, पिकअप व डिलिव्हरी तसेच आर्थिक व डिजिटल पेमेंट सेवा यांचा समावेश होतो. त्यामुळे ही योजना केवळ पोस्टल सेवा देण्यापुरती मर्यादित न राहता एक पूर्णार्थ व्यावसायिक, आधुनिक आणि उत्पन्न देणारी संधी ठरते, ज्यातून तुम्ही स्वतःचा स्थिर आणि दीर्घकालीन व्यवसाय उभा करू शकता. ही संपूर्ण योजना ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी APT 2.0 वर आधारित आहे. ही प्रणाली म्हणजे इंडियन पोस्ट IT मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट 2.0 चा कणा असून पोस्ट ऑफिसच्या कामकाजात झालेलं हे सर्वात मोठं आणि ऐतिहासिक तांत्रिक परिवर्तन मानलं जात आहे. ही अत्याधुनिक प्रणाली 2025च्या शेवटी आणि 2026च्या सुरुवातीला देशभरात टप्प्याटप्प्यांमध्ये लागू करण्यात आली असून त्यामुळे पोस्टल सेवा आता पूर्णपणे रिअल टाइम आणि डिजिटल झाल्या आहेत. APT 2.0 मुळे जुनी वेळखाऊ आणि मॅन्युअल पद्धतीने चालणारी पोस्ट ऑफिसची संकल्पना आता इतिहासात जमा होत आहे. या नव्या टेक्नॉलॉजीमुळे पोस्ट ऑफिस फ्रँचायझी म्हणजे केवळ काउंटरवर बसून फॉर्म भरणं नसून ती एक स्मार्ट, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आणि प्रोफेशनल बिझनेस मॉडेल बनली आहे. डिजिटल सिस्टम, ऑटोमॅटिक डेटा सिंक, अचूक अकाउंटिंग आणि पारदर्शक कमिशन ट्रॅकिंग यामुळे फ्रँचायझी मालकाचं काम सोपं होतं, वेळ वाचतो आणि कमाईच्या संधी लक्षणीयरित्या वाढतात. म्हणून APT 2.0 ला या योजनेचा खरा गेम चेंजर मानलं जातं. आता डिजिटल पेमेंट जसं की UPI आणि QR याच्याबद्दल आपण जाणूया. APT 2.0 अंतर्गत प्रत्येक इंडियन पोस्ट फ्रँचायझी केंद्रावर आता कॅशलेस व्यवहार पूर्णपणे शक्य झाले आहेत. याचा अर्थ असा आहे की ग्राहकांना रोख पैसे बाळगण्याची किंवा सुट्ट्या पैशांची चिंता करायची गरज नाही. प्रत्येक सेवा जसे की स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, पार्सल बुकिंग किंवा बिल पेमेंट यासाठी सिस्टममधून डायनामिक QR कोड तयार केला जातो. ग्राहक गुगल पे, फोन पे, PTM यासारख्या कोणत्याही UPI ॲपद्वारे थेट पेमेंट करू शकता. फ्रँचायझी मालकांसाठी याचा मोठा फायदा असा आहे की सर्व व्यवहार थेट इंडियन पोस्टच्या सर्व्हरवर ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतात. त्यामुळे मॅन्युअल एंट्री, चूक होणारा हिशोब किंवा कमिशन वाद यांना पूर्णपणे आळा बसतो आणि व्यवहारमध्ये पारदर्शकता वाढते. आता रिअल टाइम ट्रॅकिंग काय आहे ते मी तुम्हाला सांगते. APT 2.0 मुळे पार्सल किंवा स्पीड पोस्ट बुक केल्याबरोबर तात्काळ ट्रॅकिंग सुरू होतं, जे आधी शक्य नव्हतं. तुम्ही तुमच्या फ्रँचायझी केंद्रावर पार्सल स्कॅन करताच ग्राहकाच्या मोबाईलवर लगेच SMS द्वारे ट्रॅकिंग लिंक पाठवली जाते. ही संपूर्ण व्यवस्था GPS आधारित असल्यामुळे पार्सल सध्या कुठे आहे, कोणत्या शहरात पोहोचलं आहे किंवा डिलिव्हर झालं आहे की नाही आणि डिलिव्हरीच्या वेळी पोस्टमॅनने अपलोड केलेला फोटो प्रूफ सुद्धा ग्राहक पाहू शकतोय.
त्यामुळे ग्राहकाचा विश्वास वाढतो आणि माझं पार्सल कुठे आहे हे फोन कमी होतात. आता स्मार्ट लॉकर म्हणजे ANVIT सेवा, ही सेवा 2026 मधील सर्वात आधुनिक, स्मार्ट आणि भविष्यातील गरज ओळखणारी सुविधा मानली जाते. महत्त्वाची फ्रँचायझी केंद्रावर आणि गर्दीच्या भागात स्मार्ट लॉकर्स म्हणजे ANVIT सेवा बसवले जात आहेत, जे पोस्टल सेवेला एक नवीन दिशा देतात. जर ग्राहक डिलिव्हरीच्या वेळी घरी नसेल तर पोस्टमॅन ते पार्सल सुरक्षित डिजिटल लॉकरमध्ये ठेवतो. ग्राहकाला त्वरित OTP मिळतो आणि तो 24 तास, आठवड्याच्या 7ही दिवस कधीही लॉकर उघडून पार्सल देऊ शकतो, अगदी रात्री उशिरा देखील. या लॉकरचं व्यवस्थापन, देखभाल आणि सुविधा दिल्याबद्दल फ्रँचायझी मालकाला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळतो. आता योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ती मी तुम्हाला सांगते. ही योजना डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि आधुनिक तंत्रज्ञान आधारित विकास यांच्याशी थेट जोडलेली आहे. फ्रँचायझी केंद्र केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित नसून शहरी भाग, मोठ्या वसाहती, औद्योगिक क्षेत्र, IT पार्क्स, कॉलेज व युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे देखील सुरू करता येतात. APT 2.0 मुळे ऑनलाईन पार्सल बुकिंग, स्मार्ट लॉकर, डिजिटल पोस्टल सेवा, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक आणि फायनान्स संबंधित सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढते आणि फ्रँचायझी कमाईची क्षमता लक्षणीयता वाढते. आता याचे फायदे काय आहेत ते आपण बघूया. इंडियन पोस्ट सारख्या विश्वासार्ह आणि सरकारी संस्थेची भागीदारी असल्यामुळे स्वतंत्र जाहिरातीवरती फारसा खर्च करावा लागत नाही आणि ग्राहकांचा विश्वास पटकन मिळतो. स्पीड पोस्ट, पार्सल, मनी ऑर्डर, बिल पेमेंट, स्टेशनरी विक्री अशा विविध सेवांमधून एकाच वेळी अनेक उत्पन्न स्रोत तयार होतात. चांगली आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फ्रँचायझींना 25% ते 30% अतिरिक्त प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे युवक, महिला आणि छोटे व्यावसायिक स्वावलंबी बनतात, तसेच स्थानिक पातळीवरती रोजगार निर्मिती होते. आता आपण याची पात्रता म्हणजेच इलिजिबिलिटी बघून घेऊया. या फ्रँचायझीसाठी अर्ज करणारा व्यक्ती किमान 10वी उत्तीर्ण असावा, संगणकाचं मूलभूत ज्ञान आणि स्थानिक भाषेवरती प्रभुत्व असणं आवश्यक आहे. किमान वय 18 वर्ष असून वयोमर्यादा नाही. छोटं दुकान, किराणा दुकान, चहाची टपरी, सायबर कॅफे किंवा स्थानिक व्यवसाय करणारे लोक सुद्धा या योजनेसाठी सहज अर्ज करू शकताय. आता आवश्यक सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर काय लागतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. फ्रँचायझी केंद्रासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, स्थिर इंटरनेट कनेक्शन, वजन काटा, बारकोड स्कॅनर, प्रिंटर आणि साधी फर्निचर व्यवस्थापन असणं आवश्यक आहे. फार मोठ्या जागेची गरज नसून नेटनेटकी आणि ग्राहकांना सहज पोहोचता येईल अशी जागा पुरेशी ठरते. आता गुंतवणूक आणि उत्पन्नाबद्दल मी सांगते. फ्रँचायझी मिळवण्यासाठी 5,000 ते 10,000 पर्यंतची परत मिळणारी सिक्युरिटी डिपॉझिट भरावी लागते. एकूण अंदाजे गुंतवणूक 1 ते 1.5 लाख इतकी असते, जी इतर व्यवसायांच्या तुलनेत खूपच कमी आहे. कामगिरी आणि व्यवहारांच्या प्रमाणावर अवलंबून महिन्याचं उत्पन्न 20,000 ते 80,000 किंवा त्याहूनही अधिक सुद्धा होऊ शकतं. आता कमिशन रचनाबद्दल मी तुम्हाला सांगते. इंडियन पोस्ट फ्रँचायझी स्कीम 2.0 अंतर्गत फ्रँचायझी मालकाचं उत्पन्न पूर्णपणे कमिशन आणि प्रोत्साहनावरती आधारित असतं. म्हणजे तुम्ही जितक्या जास्त सेवा देता, तितके जास्त व्यवहार करता, तितकी तुमची कमाई वाढते. आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे स्पीड पोस्ट आणि पार्सल सेवा. या सेवांवर फ्रँचायझी मालकाला मासिक एकूण व्यवहाराच्या रकमेवर 7% ते 25% पर्यंत कमिशन मिळू शकतं. हे कमिशन तुमच्या कामगिरीवरती, व्यवहारांच्या प्रमाणावरती आणि विभागाच्या मार्गदर्शनावरती अवलंबून असतं. रजिस्टर पत्रांवर प्रत्येक पत्रामागे ₹3 कमिशन दिलं जातं. गर्दीच्या भागात, व्यवसायात किंवा कॉलेज परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावरती रजिस्टर पत्रांची नोंदणी होत असल्यामुळे ही कमाई हळूहळू चांगली रक्कम बनते. ₹200 पेक्षा जास्त रकमेच्या मनी ऑर्डरवर प्रत्येक व्यवहाराच्या ₹5 कमिशन मिळतं. ग्रामीण भागात किंवा ज्येष्ठ नागरिकांकडून या सेवेचे वापर अजूनही मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे हा देखील स्थिर उत्पन्नाचा स्रोत आहे. याशिवाय पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरी विक्रीवर एकूण विक्रीचा 5% कमिशन दिला जातं. लिफाफे, पॅकेजिंग मटेरियल, स्टॅम्प्स यांची नियमित मागणी असल्यामुळे ही सेवा छोट्या छोट्या व्यवहारातून चांगले उत्पन्न देऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमची फ्रँचायझी सातत्याने चांगली कामगिरी करत असेल तर इंडियन पोस्ट कडून एकूण कमाईवर अतिरिक्त 25% ते 30% पर्यंत प्रोत्साहन, त्यामुळे तुमचं मासिक उत्पन्न अपेक्षापेक्षा लक्षणीयता वाढू शकतं आणि फ्रँचायझी व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो. आता अर्ज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. फॉर्म A indianpost.government.in या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करा किंवा जवळच्या पोस्टल डिव्हिजन ऑफिसमधून घ्या. बिझनेस प्लॅन, आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करा. साधारणतः 14 दिवसात तपासणी होते. मंजुरी मिळाल्यानंतर करार, सिक्युरिटी डिपॉझिट आणि प्रत्यक्ष काम सुरू होतं. आता सर्वात आधी अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो,
की ही सरकारी नोकरी आहे का? तर याचं उत्तर स्पष्ट आहे, ही सरकारी नोकरी नाही. इंडियन पोस्ट फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्ही सरकारी कर्मचारी होत नाही, तर तुम्ही खाजगी फ्रँचायझी ऑपरेटर म्हणून काम करता. तुम्हाला सरकारी पगार, पेन्शन, DA किंवा HRA मिळत नाही. तुमचं संपूर्ण उत्पन्न हे कमिशन आणि प्रोत्साहनावरती आधारित असतं, अगदी बँकिंग करस्पॉन्डंट सारखं. दुसरी महत्त्वाची शंका म्हणजे जागेबाबत. तर त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर सुद्धा पोस्ट ऑफिस फ्रँचायझी चालवणं पूर्णपणे परवानगीचं आहे. फक्त इतकंच पाहिलं जातं की जागा ग्राहकांना सहज पोहोचता येईल अशी असावी आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्यात. तसंच अनेकांना वाटतं की फ्रँचायझी घेतल्यानंतर इतर कोणताही व्यवसाय करता येत नाही, पण प्रत्यक्षात तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी सोबत इतर स्टेशनरी, झेरॉक्स, पॅकेजिंग मटेरियल, बिल पेमेंट किंवा फायनान्स सेवा सहजपणे एकत्र करू शकतात. त्यामुळे ग्राहकांचा एकच ठिकाणी फायदा होतो आणि तुमचं मासिक उत्पन्नही वाढतं. आता महत्त्वाची बाब म्हणजे महिन्याला इंडियन पोस्टला कोणतीही रॉयल्टी किंवा फी द्यावी लागत नाही. फक्त एकदाच परत मिळणारी सिक्युरिटी डिपॉझिट भरावी लागते. महिला उद्योजक, गृहिणी किंवा स्वयंरोजगार सुरू करू इच्छित असणाऱ्या महिलांसाठी ही योजना विशेषतः फायदेशीर ठरू शकते. आणि शेवटी ही योजना संपूर्ण भारतभर लागू आहे. केवळ काही राज्यांपुरती मर्यादित नसून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इंडियन पोस्ट फ्रँचायझी स्कीम 2.0 राबवली जात आहे. त्यामुळे तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात असाल तरी या संधीचा लाभ घेऊ शकताय. मित्रांनो, जर तुम्हाला सरकारी विश्वास, आधुनिक डिजिटल व्यवसाय आणि स्थिर उत्पन्न हवं असेल तर इंडियन पोस्ट फ्रँचायझी स्कीम 2.0 ही 2026 मधली खरंच एक सर्वोत्तम संधी आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.